तुझ्या बिना कसं करू प्रेमाचा मी जीवनाच्या चालीची झाली। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपण तुमच्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी धमाकेदार आणि एकदम इंटरेस्टिंग असं घेऊन येत असतोय। तर मित्रांनो असं एकदम खतरनाक असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट आणि अलर्ट मोशन या दोन्ही पण ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे काय अलर्ट मोशन असणार आहे त्या अलर्ट मोशनला तुम्हाला ओपन करायचं आहे। आणि मित्रांनो ओपन करायच्या अगोदर म्हणजे आपले जे काही तुम्हाला प्रीसेट मी दिलेलं असणार आहे ते प्रीसेट सर्वात अगोदर तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। म्हणजे बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिले आणि मित्रांनो याची XML फाईल सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या। तर मित्रांनो आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे। बिटमार्कला ओपन केल्यानंतर मित्रांनो काही या प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला रेडीमेड करून दिला आहे। फक्त आता जे काही स्टेप वगैरे मी सांगतो त्या लक्षपूर्वक तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तर सर्वात अगोदर जे काही फोटो चेंज करायचे ते तुम्हाला सांगून देतो। त्यासाठी मित्रांनो खाली जो काही ग्रुप नंबर 4 दिसतोय या 4 नंबरच्या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला एकदम ब्लँक दिसतंय। तर थोडंसं मित्रांनो इथे टच करा, तुम्हाला जे काही लेअर आहे ते लेअर दिसून येतील। आता मित्रांनो हे जे काही ग्रुप म्हणजे फोटो चेंज करण्यासाठी आता इथे मी जो काही पहिला ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपला सिलेक्ट करतो। एडिट ग्रुपवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला तुम्हाला येऊन जायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यावर आता मित्रांनो तुमचा जो कोणता फोटो असेल तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। नंतर हा जो काही फोटो याला तुम्हाला या प्रकारे असं खाली घेऊन यायचा आहे। नंतर त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। मूव्ह ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे। ओके, तर इथे तुम्ही व्यवस्थित असा ॲडजस्ट करू शकताय। नंतर जो काही पहिला फोटो होता तो पहिला फोटो तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचा, तर एक फोटो आपण चेंज केला आहे। दुसरा फोटो चेंज करण्यासाठी एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो काही म्हणजे 2 ग्रुपमध्ये विषय कसा आहे, आता बघू शकता एक आता आपण एडिट ग्रुप केला। एडिट ग्रुप केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला 2 लेअर बघायला भेटतील आणि ह्यामध्ये एक म्हणजे ग्रुप आहे। तर ते ग्रुप तुम्हाला इथे एडिट 2चा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस बघायला भेटणार आहे। आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जो काही तुमचा दुसरा फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। फोटोची ड्युरेशन एकदम लास्टपर्यंत वाढवून या प्रकारे असं खाली घेऊन यायचं आहे। ओके, आणि प्रॉपर तुम्हाला जसं पाहिजे तसं या प्रकारे आपल्या शेपमध्ये सेट करून पहिला जो काही फोटो असेल तो तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो इथे बॅक आहे। आता मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं तर आता हा जो काही ग्रुप आहे 2 नंबरचा याला मी सिलेक्ट करतो। सिलेक्ट केल्यानंतर एडिट केल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता यामध्ये एक ग्रुप आहे। तर ह्या ग्रुपला सिलेक्ट करून इथे एडिट करायचं आहे आणि यामध्ये तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो प्रॉपर या प्रकारे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काही फोटो आपण ॲड केले त्या फोटोला आपल्याला मुवमेंट तयार करायचे आहे। तर मित्रांनो मुवमेंट कशी तयार करायची हे लक्षपूर्वक बघा। त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे मित्रांनो आता इथे जे काही फोटो आहे त्याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला काय करायचं आहे, जे काही ओव्हरली व्हिडिओ आहे तो ओव्हरली व्हिडिओ इथे ॲड करा। ओव्हरले ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही ओव्हरले याला तुम्हाला या प्रकारे असं खाली घेऊन यायचं आहे। म्हणजे आपला जो काही 4 नंबरचा ग्रुप आहे इथंपर्यंत तुम्हाला याला घेऊन यायचं आहे। इथंपर्यंत आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे। नंतर ऑब्जेक्ट आणि एलिमेंटचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आपली जी काही नलची इथे एक तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो। सिम्पली या नलवरती क्लिक करायचं आहे। इथे एक मित्रांनो ग्रुप येऊन जाणार आहे। ग्रुप आल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता आपली जी काही बीट आहे आता कुठंपर्यंतची जिथंपर्यंत आपला ग्रुप आहे, आपला ग्रुप कुठंपर्यंत आहे इथे बघू शकता 10.15 पर्यंत। तर ह्या 10.15 पर्यंत तुम्हाला ही नलची जी काही लेअर असणार आहे याला तुम्हाला असं वाढवून घ्यायचं आहे। या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जो काही 4 नंबरचा आपला ग्रुप आहे या ग्रुपला सिलेक्ट करायचा आहे। इथे जो काही वरती तुम्हाला ऑप्शन दिसतोय लेअरचा, या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जो काही नलचा इथे ऑप्शन दिसतोय यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे। असं केल्याने मित्रांनो आपली जे काही ग्रुप आहे आणि जे काही नलची लेअर आहे हे आपली मर्ज होईल, मर्ज म्हणजे अटॅच होईल। ओके, तर मित्रांनो आता या प्रकारे अटॅच झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता एकदम सुरुवातीला यायचं आहे, जी काही नलची लेअर आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। मूव्ह ट्रान्सफरवरती क्लिक करून इथे जो काही प्लसचा आयकॉन दिसतोय म्हणजे की फ्रेम, तर इथे की फ्रेम तुम्हाला ॲड करायचे आहे। पहिल्या की फ्रेमवरती तुम्ही ॲड केल्यानंतर हा जो काही आपला फोटो असणार आहे या फोटोला तुम्हाला या कोपऱ्यामध्ये असं घेऊन यायचं आहे। या कोपऱ्यामध्ये घेऊन आल्यानंतर आता आपली जी काही पुढची म्हणजे 2.10ची बीट आहे या बीटवरती आल्यानंतर इथे एक की फ्रेम द्यायची आहे। जो काही पहिला फोटो म्हणजे आपली जी काही पहिली लिरिक्स आहे तुझ्या विना कसं करू, तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला ही जी काही लिरिक्सचा फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सेंटरला घेऊन यायचं आहे। नंतर मित्रांनो आपल्या पुढच्या बीटवरती जायचं आहे। पुढच्या बीटवरती गेल्यानंतर आता आपली जी काही लिरिक्स असणार तर ती लिरिक्स तुम्हाला कुठं आहे बघायचं आहे। म्हणजे आता इथे तुझ्या विना कसं करू, आता पुढे जी काही आपली लिरिक्स आहे ती काय आहे, प्रेमाचा मी सामना।
तर इथे बघू शकता ही आपण प्रेमाचा मी सामना या प्रकारे. तर हा फोटोला तुम्हाला सेंटरला घेऊन यायचा आहे. या प्रकारे सेंटरला घेऊन आल्यानंतर आता मित्रांनो हा जर तुम्हाला फोटो झूम इन आउट करायचा असेल तर इन आउट करण्यासाठी इथे बघू शकता एक्स अँड वाय पॉईंटवरती सिलेक्ट आहे. तर झेड जो काही पॉईंट आहे या झेड पॉईंटला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. झेड पॉईंटला सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्ही फोटो झूम इन आउट करू शकताय. आता मित्रांनो पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुढच्या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक्स अँड वाय पॉईंट जो काय आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पुढची आपली जी काही लिरिक्स असणार आहे, आता आपली जी काही लिरिक्स आहे काय आहे बघू शकता, आता तरी साथ दे रे. तर मित्रांनो ही जी काय आपली लिरिक्स आहे या फोटोला तुम्हाला सेंटरला घेऊन यायचं आहे. नंतर झेड पॉईंटला सिलेक्ट करायचं आहे. इथे फोटो थोडासा मी इथे झूम आउट करून घेतो आणि प्रॉपर इथे आपले सेंटरला सेट करून घेतो. ओके, तुम्हाला देखील प्रॉपर असं सेट करायचं. नंतरची आपली जी काही बीट असणार आहे मित्रांनो ती आता पुढची जी काही लिरिक्स आहे आपली ते आता तर कुठली लिरिक्स आपली होती हीच मनोकामना. तर ह्या लिरिक्सवरती तुम्हाला यायचं आहे. फोटोला सेंटरला करायचं आहे. झेड पॉईंटवरती यायचं आहे. झेड पॉईंटवरती आल्यानंतर फोटोला आपले झूम करून घ्यायचं आहे. ओके, इथे तुम्हाला या प्रकारे झूम करायचं आहे. नंतर आपली जी काही बीट असणार आहे आता बघू शकता, 1 मिनिट दाखवतो. इथं मित्रांनो थोडंसं या प्रकारे तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर इथे एक्स अँड वाय पॉईंटवरनं या फोटोला सेंटरला घेऊन यायचं आहे. सेंटरला आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला थोडंसं पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आता तुम्हाला झेड पॉईंट सिलेक्ट करून थोडासा फोटो या प्रकारे मागं घ्यायचा आहे. या प्रकारे मागं घेतल्यानंतर म्हणजे आता आपली जी काय मित्रांनो ते हीच मनोकामना जी काय आहे ते डबल आहे, त्यामुळे असं मागं पुढे घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला लास्टला यायचं आहे. लास्टला या पोझिशनला म्हणजे 10.12च्या पॉईंटवरती आल्यानंतर तुम्हाला की फ्रेम ॲड करायचे. की फ्रेम ॲड केल्यानंतर आता तुम्हाला लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. जो काही फोटो आपला असणार आहे तो फोटो तुम्हाला पूर्णपणे झूम करून घ्यायचा आहे. या प्रकारे झूम करून घेतल्यानंतर आपल्या फोटोवरती एक मुवमेंट तयार होईल. आता इथे 10.12वरती घेतलेले मी थोडंसं मागं घेतो म्हणजे 10.11च्या दरम्यान घेतो. या प्रकारे घेतल्यानंतर आता तुम्हाला मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचं आहे. ते जो काही ग्राफचा ऑप्शन आहे या ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे असं सेट करायचा आहे. या प्रकारे सेट केल्यानंतर तुम्हाला खाली जे काही 3 डॉट दिसत आहेत या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. वरती 1 नंबरला तुम्हाला कॉपी कर्वचा ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली या कॉपी कर्ववरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट कर्व टू ऑल की फ्रेम्सचा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे. आणि हा जो काही कर्व आहे तो कर्व तुम्हाला प्रत्येक की फ्रेममध्ये या प्रकारे असा पेस्ट करून घ्यायचा आहे. या प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचं एकदम खतरनाक असं ॲनिमेशन तुमच्या फोटोवरती येऊन जाणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ती 10.15ची जी काही बीट आहे या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो काही फोटो असणार आहे जो तुम्ही ॲड करणार आहे इथं तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर आपली जी काही पुढची बीट आहे त्या बीटच्या पुढचा जो काही एक्स्ट्रा पार्ट जाणार आहे तो तुम्हाला कट करायचा आहे. नंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करायचं आहे आणि प्रॉपर तुम्हाला जसा पाहिजे त्या प्रकारे फोटोला सेट करून घ्यायचा आहे. फोटोला सेट केल्यानंतर या प्रकारे लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे. जो काय आपली इथे शॅडो पीएनजी असणार आहे याच्या खालच्या बाजूला तुम्हाला प्रॉपर असं सेट करून घ्यायचं आहे. तर आता जेवढे पण फोटो आहेत ते फोटो मी ते ॲड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता सगळे जे काय फोटो होते ते मी फोटो ॲड करून घेतले. फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही तुमचा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ओके, व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर मित्रांनो गॅलरीमध्ये सेव्ह करायचं आहे. इथनं पुढचा जो काही पार्ट असणार आहे तो आपण कॅपकटमधनं बघणार आहे. तर चला आता आपण जे काही आहे ते कॅपकटच्या स्क्रीनवरती जाऊया. तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ होता तो अलाइट मोशनमध्ये मी इम्पोर्ट करून घेतला आहे. आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलाइट मोशनमधला आपला एक पार्ट सांगायचं राहिलं ती म्हणजे मित्रांनो आता ही जी काही मुवमेंट आपली तयार झाली आहे फोटोची ह्याच्या पुढचा जो काही हा फोटो याला एक शेक इफेक्ट मी तुम्हाला दिला आहे. तो शेक इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तिथून पुढचे जे काही फोटो असणार आहेत 3 फोटो त्यांना तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचं नाही. तर इथे जे काही इफेक्ट आहे तो आपण अलाइट मोशनमधनं कॅपकटमधनं देणार आहे. तर मित्रांनो प्रॉपर आपले जिथे फोटो आहेत तिथे तुम्हाला प्रॉपर असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर आता मित्रांनो आपलं जे काही पहिलं ट्रान्झिशन असणार आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. जे काही ट्रान्झिशन आहे ते स्लाइड लेफ्टचं एक ट्रान्झिशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके, ते स्लाइड लेफ्टचं मी ट्रान्झिशन आहे 1 मिनिट दाखवतो. तर बघू शकता हे स्लाइड लेफ्टचं ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे. नंतर हे जे काही ड्युरेशन आहे खाली फुल करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथे झूम 1चा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करून सेम तुम्हाला कॉम्बोमधनं झूम 1चा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला सगळ्या म्हणजे तिन्ही पण फोटो आहेत ते तिन्ही पण फोटो नाही ते ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा झाला आहे. फक्त आता तुम्हाला सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपली जी काही ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे बघू शकता एक इफेक्ट आहे कुठला सुपर लार्ज स्पॉट. तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो फायनली आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तयार झाला आहे. तर सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.